दाटफळे, वरवणी, हिवतड, हुरड्याच्या आकट्या पेटल्यासारखा चौकडे नुसता धूर. इतकं झालं, आता आमची नांदवडी कसली राहते. यशवंताचं घर कसलं वाचतं आणि आमच्या आजोबांनी बांधलेला चौसुपी वाडा तरी कोण ठेवतो? छे, असं कसं होईल? नाही, आमच्या गावात जाळपोळ करायला लोक धजणार नाहीत. आम्ही कुणाच्या अध्यात्म मध्यात सावकारी नाही, जोर जुलूम नाही. आमचं कुणाशी वैरच नाही, कसल्याही राजकारणाशी संबंध नाही. गोपूचं काही सांगता येत नाही, पण माझं आणि यशवंताचं घर कुणी जाळणार नाही. आणि जाळलं तर अरे गोपू, यशवंता, पाय भासतायत रे. काय झालं? अरे चप्पल तुटली. अरे शंकर, अरे शंकर, शंकर, यशवंता, थोडा चिंचेचा पाला खाणार का? काय शंकर, काय काय वेळ आली रे आपल्यावर. नको नको, हे खाऊन काहीतरी नवीनच संकट यायचं. अरे एवढी संकट येत आहेत, त्यात हे एक पचवूया. मी खाल्ला, मी तरी अजून जिवंत आहे. बघू रे थोडासा. अरे बरं वाटतंय. आंबट गोड चवीनं तोंड ओलं होते. बरं, चला चला, आपल्याला निघायला हवं. शक्य तितक्या लवकर आपल्याला नांदवडीला पोहोचलं पाहिजे. अरे मला तर त्याच्याही पुढे चोपडीला जायचंय. नाही नाही, मी आता इथनं हलू शकत नाही. पोटात पाण्याचा थेंब नाहीये, अन्नाचा कण नाहीये, चालायचा त्राण नाहीये. तरीही निघायला हवं. शंकर, रे कुठनं तुझ्या तेवढं चालायचं बळ आलं रे? 42च्या चळवळीने गेले. 16 वर्षांचा होता, सामील झाला. आणि इतका दूर चालत गेलो की घरदार, गाव, शिक्षण तेव्हाच मागे. अधांतरी जगणं म्हणजे काय, पायी चालल्याशिवाय नाही कळत. मागच्याच ठेच आणि पुढच्या सही ठेचच. शहाणपण पायी चालल्याशिवाय नाही येत. चला निघायला. चला.
चल उठ गोपू. यशवंत, हा? हे मागे गेलं ते गाव कोणतं रे? मणेरी. यशा इकडे कशी जाळपोळ नाही रे? अरे ते ब्राह्मणांचं घरच नाही, हा? सगळी मराठा कुरवाड्यांची वस्ती आहे. काय शांतपणे सांगतो हा? सरळ गावात घेऊन आलास तू? अरे मुद्दामच आणलं. गाव बाहेरून गेलो तो कसं संशय येतो. मी ठरवलं होतं कोणी काय विचारलं ना, काही चौकशी केली सरळ जुजबी उत्तरं द्यायची. चला चला. चल चल चल. कोण गाव पाहुणे? नांदवडीच. नांदोडीचं होय. असं असं. चला रे. चल नांदोडी. अरे इथून जरा वेगाने चला. अरे ते कुरण म्हणजे वाटमारीची जागा. अरे यशवंता, वाटमारी झाली तरी आपल्याकडे काय आहे? अरे काशीद, काशीद काय नांदडून आला काय? वैक्यू गावात काही गडबड? काय तशी काय गडबड नाहीये. हं. पण सोबेवाडी वळवड कोळ पेटलं म्हणतात. तुम्हा बी लोकांची गडबड पळापळ चालू आहे तिथं. कुठून आलात तुम्ही? पुण्याहून. ये देखो, जरा गाव में धीरे से घुसना. जरा बाहेर रह के तपास करना. काय गडबड नसली तर जावात बर का. काय नियम नाही बाबा. अल्लाह सलामत रखे तुमको. चल चल चल. चल राजा, चल चल. तू परत जायचंय. चल लवकर बाबा. हा हा चल. चला आलं नांदवडी. 4 फरलांगावर आहे. किती चाललो असू रे आपण? सारंगपूर, बेलकरंजी, कमीत कमी 35 मैल. बापरे. यशा आपण असं करू, आपण सरळ गावात जायच्या आधी पहिल्यांदा मळ्याकडे जाऊ. तिकडे गडी माणसं असतील. नक्की काय झालं ते बातमी कळेल. चालेल? चला निघूया. तुझा म्हणजे आदेश असतो, विचारणं असतं का? अरे पण चांगल्यासाठी सांगतो ना मी. बातमी कळेल. अरे बातमी कळण्यासाठी म्हणून जायचो आणि आपलीच बातमी व्हायची. कशाला? नको नको, सरळ नांदवडीला जाऊ. मग आता 4 पावलांवर गाव आलं असताना कशाला मळ्यात जायचे फाटे फोडतो रे गोपू? हे बघा, मी शेवटचं सांगतो, माझं ऐका. आपण मळ्याकडे जाऊ. तिकडे गडी माणसं असतील. 2 घटका सुरक्षित बसता येईल आपल्याला. काहीतरी चौकशी करता येईल. अरे पण कशाला आता? माझं ऐका. हा वाद नको. चल यशवंता, चल मळ्याकडे जाऊ. चल चल यशा. यशा चल रे. चला चला. हा हे भिका. भिका, अरे कुठे गेली गडी माणसं? भिका
गोपू, अरे यात पाणी नाहीये. पाणी नाहीये? चला विहिरीवर जाऊ. चल. तान्या, ए भिक्या, अरे बाबा, तान्या, रुततोय का? यशा जरा बघ रे, बघ बर जरा. इथं 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 इथे हा हा हा. अरे हळू हळू. काय रडतोय पोरींसारखा? अरे शंकर्या, घरात काहीतरी भयंकर प्रकार झालेला दिसतोय. तर एरवी गडी माणसाशी गुरं शेतावर सोडून जाणार नाहीत. नक्की काहीतरी भयंकर प्रकार. भया भया तुम्ही का आला सव? अहो आत्ता चालू. गडी माणसं कुठे आहेत सगळे? काय दाना नाही, भिक्या नाही, कुठे गेले सगळे? अव हित कशी असणार? गावात केवढा भला गोंधळ झालाय. समद्या बामणांची घरं पेटवल्यात म्हण. आत्ता सांगावा आला होता म्हणून समद गडी पळत गेल्यात ना मग गावाकडं. तिकडे पण घरं पेटवली? होय. आपलं घर बरं, म्हणजे काही जळलं नाही ना? आणि आई अप्पा कसे आहेत? त्या बया, आता मला कसं माहित असणार होते? मी बिचारी हुन इथंच बसले नव्ह का? आता जेव्हा गडी माणसं तिकडून येतील तेव्हाच कळलं नव्ह मला. बरं पण मालक, तुम्ही नेमकं ह्याच टायमाला कसं काय आला असा? आणि तुम्हाला कंची मोटार गावली? ते जाऊ दे, इकडे पाणी नाही, पाणी भरून आणा, ताण लागली सगळ्यांना. बरं तुमच्या जेवणा खाण्याचं कसं? नाही म्हणजे हुलडा काढू का मक्याचा? काढायचा. बरं इकडे काही भाकरी बिकरी नाही का खायला? काय नाही किंवा. बरं जा काढा जा. बरं बरं. शंकर, एक वेळ घरं जळली ना तर दुःख नाही, पण यांनी माणसांना मारू नये रे. काही नेम नाही, हे जमावाचं माथ आहे, काही सांगता येत नाही त्यांचं. शा चल इथं बस. ये. मालक मालक पळा पळा पळा. अहो ते समजे माणसं इकडेच यायला लागले की त्यांच्या हातात नाट्या काट्या आहेत की. तुम्ही पळा आधी. लवकर जावा इथं. मालक ती माणसं यायला लागले की. आता ते तुम्हाला दुरुस्त करा. जावा लवकर जावा मालक. लवकर जावा. अरे पैसे कमवले
बघ ना गेली का? उठा उठा पोरे हो उठा. गेली माणसं गेली त्या अंगाला गेली. या या गेली. उठा या घाबरू नका या. अरे माणसं गेली. वरती या. सावकाश या. अर्र हात हा. ये बापू. घाबरू नका या या. मी तुम्हाला लांबनच पाहिजे. पळालेलं त्या तालात दडलेलं त्या माणसाने मला विचारलं दुखून कुठल्या अंगाला गेली. मी म्हणलं वाहिल्या अंगाला गेली म्हणून. आता काही बी घाबरायचं कारण नाही. तुम्ही तिघ बी नांदवडीच का? कुणाचं? हा धोंडोपंत वकिलांचा आणि हा बाबाराव मास्तरांचा. मी चोपडीचा. चोपडीचा? का तिकडची काही माहिती आहे तुम्हाला? तर मी पाटलाच्या वाडीतला नव्ह का? मी बापूराव कुलकर्ण्यांचा. चोपडी जळली का? आणि आमचं घर? तुमच्या घराला काय बी झालं नाही बघा. नाही म्हणजे तुम्ही कुणाच्या आध्यात न मध्यात तुझ्या घराला धक्का बी लागला नाही बघा. छे, उभं गाव जळलं म्हणताय, मग माझं घर कसं राहील? मला बरं वाटावं म्हणून सांगताय ना? का तुम्हाला खरंच माहितीये? आता माझ्या कानावर जे आलं ते मी तुला सांगितलं. आता स्वतःच्या डोळ्यानं जाऊन बघ की. पण पोरो तुम्ही कुठून आला? मग गाडी मिळाली नाही की काय तुम्हाला? उतरवलं मोटारीतून बामणं म्हणून. छा 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 छा. एकदा का दंगे पेटले की माणसाची जात तुम्ही अंडरासारखी होते बघा. एकाच्या माग सगळे जण धावत्यात. पुढे खाई आहे की खड्डा ते बी बघत नाही. डोसकीच घाण ठेवत्यात बघा. तुम्हाला भुका लागली असतील. माझ्यापाशी भाकरी चालेल का ती तुम्हाला? न चालायला काय झालं? मग चला ना खा. पण मग तुला रे काय? माझी काळजी करू नका. मगाशी दुपारी वगळीला बसून फाडभर खाल्ले बघा. या ना बसा. या या बसा बसा. दमान पोरानो दमान. अवकाश. मिरचीचा ठेचा आहे बघा कसं जमतय ते. भाकरी आणि ठेचा काय चवदार लागतो. कशी गंमत आहे बघा पोरानो. 4 दिवसामाग मी आता तुम्हाला म्हणालो असतो बाबा हे 10 रुपये घ्या पण माझी ही वाळकी भाकरी खा. तर तुम्ही खाल्ली असती का? सांगा खाल्ली असती का? पण आज बघा येळचा गुण आहे बाबा. दमान दमान. यथा वेदना